आता 12वा खेळाडू, जे तुम्हाला 12 टी शर्ट दिलेत, तो खेळाडू मैदानामध्ये जात असताना किट मध्ये असावा. जे काही या स्पर्धेची नियमावली बनवली आहे त्या नियमांचं तुम्हाला काटेकोरपणे पालन इथे करावं लागेल. एचके फायटर्स हवेली हा संघ एचके फायटर्स हवेली हंटर्स हा संघ दिलेल्या वेळेत न उपस्थित राहिल्यामुळे स्पर्धेचा नियम आहे, तुम्हाला 3 चेंडूंची पॅनल्टी आहे. 3 चेंडूंची पॅनल्टी असेल म्हणजे तुम्हाला 3 चेंडू कमी खेळायला मिळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. सामना आपण पाहतो मैदानामध्ये सुरुवात देखील होईल. चालू असणारा सामना जो मैदानामध्ये पाहतोय चालू असणारा सामना जो मैदानात असणार आहे, चालू असणारा सामना असेल योगेश दिवेकर सावरसाई पेन यांच्या विरोधात एचके फायटर्स हवेली अर्थात हनुमान दादा कंद हवेली फायटर हवेली हंटर या 2 संघांमध्ये आपण पाहतोय सुरू असणारा सामना आहे. षटक क्रमांक पाहायचं मैदानामध्ये पहिलं मैदानामध्ये घेऊन येईल निलेश इंगवले, जो गोलंदाजी मार्गावरती तयार असणार आहे. सामन्याची सुरुवात देखील मैदानात होतीये. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन आलाय निलेश. तर सलामी जोडीच्या मैदानामध्ये असणार आहे. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज ओमकार हरपाल संघाचा असणारा कॅप्टन आणि त्याचबरोबर रायगड भूषण सुशांत उर्फ गोट्या. सामन्याची सुरुवात. लेट्स प्ले. गोलंदाज तयार. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका डीप कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. संघाचं खातं मैदानामध्ये उघडलंय चौकाराने फररन. खाते ते उघडलंय. हा चेंडू पहा कुठल्या स्पॉट वरती पडला चेंडू. चेंडू ते मैदानात सोडून दिला गेलाय. चेंडू सोबत कुठल्याही पद्धतीची छेडखानी आपण मैदानामध्ये खेळाडूला करताना पाहिलं नाहीये. चेंडू आपण पाहतोय अगदी निर्धास्त स्वरूपाचा चेंडू देखील असेल. सामना जर आपण मैदानामध्ये पाहिलं 6 षटकांच्या लढती आहेत. एका दिशेने एचके फायटर्स हवेली हंटर तर दुसऱ्या बाजूला योगेजी दिवेकर फाउंडेशन सावरसाई पेन या 2 संघांमध्ये सुरू असणारा सामना. गोलंदाज तयार. दरम्यान पाहायचे चेंडू पडल्यानंतर थोडासा फळंग घेणारा चेंडू ते बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. इष्टांच्या मागे आपण पाहतोय उभे असणारे अमित दादा तापकीर संघाचे असणारे कॅप्टन आणि संघातील असणारे एक अनुभवी खेळाडू. गती परिवर्तन केलेला चेंडू आपण पाहतोय फलंदाज इथे ओमकारला चेंडू समजू शकला नाही. चेंडू ते डॉट देखील असणार आहे. गोलंदाज तयार.
हा चेंडू पहा अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी देखील ती झाली. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाचा वाढदिवस असू धाफलक पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा आहेत 5. HK फायटर्स हवेली हंटर संघ पण 5 जीवनाने थोडासा उशीर झाला आणि वेळेला जीवनाने या स्पर्धेमध्ये महत्व आहे. उशीर झाल्यामुळे या संघाला 3 बॉलची पॅनल्टी आहे. काल आपण पाहिलं लोणावळा संघाने देखील एका खेळाडूने मैदानाच्या सेंटर कार्ड काढलं, त्या संघावरती 3 धावेची पॅनल्टी दिली. एक संघ आपण पाहिला शिस्तीमध्ये मैदानामध्ये गेला नाही, त्या संघावर देखील 3 धावेची पॅनल्टी दिली. अतिशय कडक स्थितीची क्रिकेटची स्पर्धा आहे. गोलंदाज तयार, शॉर्ट पिच नसेल चेंडू मात्र पहा शरीराचा वेध घेणा चेंडू त्या मैदानामध्ये पाहिलाय. धावेसाठी कुठलाही पैसा प्रयत्न ते होणार नाही. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज सुशांत अर्थात गोट्या. रायगड भूषण म्हणून पुरस्कार मात्र ज्या खेळाडूला मिळाला तो खेळाडू आपण पाहतो मैदानामध्ये सुशांत. स्ट्राईक तयार, हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. चित्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू इथे मैदानामध्ये अडवतोय. तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल एका सिंगलच्या साह्याने संघाची संख्या म्हणजे पोहोचेल धावलकावरती. धावा ज्या आहेत त्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. सलामी जोडी मैदानामध्ये कामगिरी करते. एक चांगलं षटक म्हणेल HK फायटर्स हवेली संघाकडून. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. तेजस शिवले जो गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. तेजस उचेतना मार करेल. पहिला चेंडू इथे पहा, तेजसचं स्वागत केलंय एका बुलंदी खणखणी षटकाराने. छरान स्ट्राईकवर असणारा फलंदाज सुशांत अर्थात गोट्या. पुन्हा एकदा पाहिजे, मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आणि इथे पहा झेल झालाय फलंदाज. बाद होईल सुशांत. धक्का क्रमांक पहिला. खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती त्याने फलंदाजाला बाद देखील केले. स्टाकर फलंदाज तयार आहे. ओमकार स्ट्रायकर तयार. हा चेंडू पहा अगदी हलक्या दिशेने खेळून काढला जाईल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ते खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ते पोहोचेल.
चेंडू तिथे फेकी करतोय आणि तोपर्यंत मात्र घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने पाहते संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबाचे असणार आहेत आणि या दरम्यान पाहायचंय मिड विकेटला चेंडू खेळलाय. जमिनीवरती गुडघा टेकवला चेंडू खेळलाय षटकार. नतमोत्याची नाकामध्ये गे अंबा सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी तर स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज लल्ला. इथे पहा गती परिवर्तन केलं चेंडू चेंज ऑफ पेस. बॅटवरती आपण पाहतो चेंडू येऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या स्थिर असेल. धाबलकावरती पुन्हा मी तुम्हाला घेऊन जाईल. 19 धावा धाबलकावरती धावाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. निसर्गाची सौंदर्यखान निसर्गाच्या सौंदर्यखानीमध्ये मावळ तालुक्यातील पर्यटक स्थळ आणि इथे पहा उलटा चेंडू होता. झेलबाची संधी देखील आपण पाहतो मैदानात पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानामध्ये संपला गेले ते दुसरं 2 षटकांचा इथे खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो त्या मैदानामध्ये येईल. षटक क्रमांक पाहतो मैदानामध्ये संपले गेले दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धाबलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात येतोय निलेश इंगवले. वैयक्तिक आपण पाहतोय दुसरं षटक मैदानामध्ये घेऊन येईल. स्ट्राईक पुढे असणारा फलंदाज पुन्हा पाहिजे लल्ला. अगदी हलक्यात आपण पाहता चेंडू खेळून काढला जाईल. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू इथे मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षण नव्हता आणि पहा कुठल्याचा मात्र प्रयत्न इथे पाहायला मिळाला नाही. एक सिंगल मैदानात घेतली गेली आणि एका सिंगलच्या साह्याने 21 धावा ज्या धाबलकावरती धावा जे आपण पाहतो नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक आपण जर मैदानामध्ये पाहिलं गोलंदाज तयार. पाहिजे मैदान पुन्हा उजवीतून मार करेल निलेश आणि यावेळी पहा मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देते. धक्का क्रमांक दुसरा. ओव्हर स्टेपिंगचा पण 5 पंचाने ते नो बॉल देखील मैदानामध्ये कळवलाय. ओमकारची जागा घेण्यासाठी
नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल. डावखुऱ्यात असणारा एक विध्वंसकारी घातक फलंदाज, ज्या खेळाडूची दहशत संपूर्ण भारतभर आणि भारत देशाच्या बाहेर देखील मात्र आहे. रणजी खेळाडू म्हणून देखील मात्र ह्या खेळाडूला अनेक वेळा मात्र सन्मान देखील केलं जातं. योगेश पवार, टेनिस क्रिकेट विश्वातील असणारे खूप मोठं नाव योगेश. शाकोन इथे तयार असेल. फ्रीटचा चेंडू, पहिला चेंडू मात्र पाहिजे चेंडू मात्र इथे पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. योगेशला मात्र चेंडू इथे समजू शकला नाहीये. चेंडू आपण जर मैदानामध्ये पाहिले गेले तर पूर्णपणे डॉट देखील असेल. 28 धावा, ज्या धावलगावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. अतिशय शांतते मैदानामध्ये पाहायचे सुरू आहे. कुठल्या बीचं आक्रमण संथगतीने मैदानामध्ये पाहिजे सामना देखील सुरू आहे. हलक्या चेंडू खेळून काढला जाईल. पॉईंट मध्ये चेंडू इथे फील्ड केलाय आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेलं एक सिंगल आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुण्यात आपण पाहतो तयार असेल. निलेश, तिसरा षटक आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा, पॉइंट मध्ये चेंडू खेळला आणि पहा स्वस्तात परतलाय फलंदाज लल्ला. मैदानामध्ये बाद. याच्यानी लोणावळाचे प्रसिद्ध असणारे सिंगर गायक, ज्यांचा सुमधुर आवाज संपूर्ण लोणावळाकरांनी ऐकलाय आणि मावळ तालुक्यात देखील ऐकलाय, असे संदीप भाऊ चित्ते सरासरी शुभागमन झाले. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल, हार्दिक स्वागत करेल. आणि इथे पाहिजे स्वागत होईल एका चौकाराने. फॉर रन. आता हे गाणं कसं चौकार देखील काढला तर या चौकाराच्या मध्ये आपण पाहतोय संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलगावरती धावा ज्या आहेत त्या 32 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये जर आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ जो मैदानामध्ये संपलाय. माफ करा, दाभलगावरती 33 धावा. 33 धावा दाभलगावरती आहेत. 3 षटकांचा खेळ देखील मैदानामध्ये संपलाय. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 फलंदाज मैदानामध्ये बाद आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात येईल लाला प्रजापती. आणि पहा योगेश पवारच्या बॅट मधून षटकार.
ज्यांची कोणाची गाडी असेल ते विनंती करेल ती गाडी तिथून काढा. समोरच समोर असणारी व्हाईट कलरची स्विफ्ट आहे. व्हाईट कलरची स्विफ्ट आहे. तेवीस 39. ज्यांची कोणाची गाडी असेल ते विनंती असणार ती गाडी तिथून काढायची. खेळाडूंसाठी तिथे त्रास होतोय. जवळ मॅच पुन्हा एकदा पहा. षटकार आपण पाहतो ते खेळून काढला जाईल. या षटकाराच्या मदतीने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचली धाबलकावरती 39 धाबा. ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवल्या गेल्यात. सामना पण पाहतो थोडासा काही काळ थांबला गेलाय. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक खऱ्या अर्थाने या स्पर्धेची दखल ज्यांच्या नावावर पण देखील इथे क्रिकेटची स्पर्धा सुरू आहे. थोडीशी चर्चा पण पाहतो मैदान सुरू असणार आहे. दोन्ही संघ एका दिशेने जर आपण मैदानात पाहिलं तर योगेजी दिवेकर फाउंडेशन सावरसाई पेन, तर दुसऱ्या बाजूला पाहतो एचके फायटर्स हवेली हंटर. हे दोन संघ जे समोरासमोर भिडलेत. लाला प्रजापती आपण पाहतो गोलंदाजी मार्ग तयार असेल. पुणे इकडून गोलंदाजी येतोय. स्ट्राईक फलंदाज योगेश पवार. हा चेंडू पहा इथे पंच मात्र कळवतायत अविनाश धर्मशाली सर. व्हाईट बॉल देखील इथे पंचाने कळवलाय. एक अवांतर देखील मात्र मिळेल. अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 40 धाबा. षटक क्रमांक 4 चे मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार आणि या दरम्यान योगेश पवारचा हल्ला. पास सिक्सर किंग युवराज सिंग करंडकाला सलामी देणारा चेंडू षटकार. ते उधळतोय. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारा खेळाडू सिक्सर किंग युवराज सिंग करंडकामध्ये देखील मात्र पहा धुमाकूळ घालायला सुरुवात केली या खेळाडूने. षटकार मैदानात खेळलाय आणि या षटकाराच्या मध्ये धाबलकावरती धाबा 46 धाबा 46 रन. लालावरती आपण पाहता चाललोय आक्रमण आहे. सर बोलायला पहा. संघाच्या संख्या आपण पाहतो 46 धाबा धाबलकावरती धाबाच्या इथे नोंदवल्या गेल्यात. एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि पुणे जिल्ह्यातील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा वरद स्पोर्ट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरीच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक. व्हाईट बॉल. आज या स्पर्धेचा असताना दुसरा दिवस. स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय विशेष सन्मान देखील आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत. त्यामध्ये पुणे भूषण म्हणून बबलू पाटील, पप्पू तोडकर, लोणावळ्याचा आयडॉल म्हणून देखील त्यांचा सन्मान होईल सूरज गायखे, मावळ भूषण पराग औरंगे आणि लोणावळा भूषण सुनील रेड्डी यांचा देखील इथे सन्मान होईल. या दरम्यान पाहिजे जोरदार बॅट इथे फिरवली गेली. बॅटवरती चेंडू आपण पाहतो येऊ शकला नाहीये. इथे प्रत्येकाला ताकद लावायची. बाद फेरीतील असणारी क्रिकेटची स्पर्धा आहे. प्रथम क्रमांकासाठी तब्बल आपण पाहतोय 2,51,000 रुपये. द्वितीय क्रमांकासाठी 1,11,000, तृतीय क्रमांकासाठी 51,000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 51,000. भरघोस रकमांची असणारी क्रिकेटची स्पर्धा. फुलटॉस इथे चुकीला माफी मिळणार नाही. षटकार.
योगेश पवारला जर तुम्ही 80 पतीचे चेंडू टाकले, योगेश पवार मात्र तुम्हाला कदापि बक्षणार नाही. जबरदस्त बॅटिंग. षटकार देखील कडला जाईल. टाळ्यांच्या गजरात देखील स्वागत करूया. योगेश दिवेकर सावरसाहेब पेन संघाचा अर्धी पूर्ण झालाय आणि इथे पहा योगेश पवार नावाचं वादळ इथे मात्र शांत होईल. फलंदाज बाद. यावेळी पाहायचं मैदानामध्ये मोठा फटका देखील काढला जाईल. चेंडू जातोय सीमारच्या बाहेर. हा चौकार आहे. संघाच्या संख्येवर पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या इथे नोंदवल्या गेल्या त्या 64 धावा. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज पर्यंत पाहायचं मैदानामध्ये जबरदस्त आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा पहा मिड विकेटला फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकार देखील काढला जाईल. 70 धावा. प्रसाद पुन्हा पाहायचं स्ट्राईक ऑन द एअर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
हा चेंडू पहा, गती परिवर्तन केलेला चेंडू बॅट वरती आपण पाहतो. हा चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुण्यात तयार. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या पुण्यात तयार असेल. शेवटचं षटक पृथ्वी कंद उजवीकडे डावकरता मार करेल. पुण्याचा पायचा मिस्टर फटका. चेंडू फक्त उंची घेतलीये. स्वतः पृथ्वी चेंडूच्या खाली झेली ते होईल फलंदाज बाद. फलंदाज मैदानामध्ये बाद झाला आणि नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल. धावलकाचा जर विचार केला एकूण आतापर्यंत पहा स्कोर कार्ड वरती 70 धाबा. एक मोठं टार्गेट याच्यामुळे मैदानात उभं होतंय. काल देखील आपण पाहिलं याच मैदानावरती 80 धाबा देखील इथे चेस झाल्यात. हे मैदान फलंदाजासाठी नंदनवन आहे. हे मैदान गोलंदाजासाठी नंदनवन आहे. मातीचं विकेट आपण पाहतोय. क्रिकेट खरं क्रिकेट तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय सर्रास तुम्हाला जास्तीत जास्त सिमेंट विकेट खेळायला पाहायला मिळतं. परंतु पहा सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाचे आयोजक सर्वांसाठी मातीचं विकेट पाहिजे. चांगल्या दर्जाचं विकेट एक पाटा विकेट तुमच्या आमच्या भेटीला आणले. षटक क्रमांक समजा गेले मैदानामध्ये 5 षटकांचा खेळ ते संपलाय आणि धाबलकावरती धाबा आहेत 71 धाबा. शेवटच्या 6 चेंडू मैदानावर शिल्लक असणार आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मैदानावर घेऊन आलाय तेजस शिवले. जपून पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी मार्गावरती तयार असेल. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज तयार. यावेळी पहा अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू पण पाहतो येऊ शकला नाहीये. संघाच्या संख्येत स्थिर आहे. गोलंदाज तयार. यावेळी पहा मैदानामध्ये चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली आणि पहा फलंदाज मैदानाच्या इथे बाद होईल. स्पर्धेच्या माध्यमातून शिरोणे आपल्यासोबत मात्र जोडले जात आहेत. खास कराडवरून संदीप कोळी देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्याचबरोबर नागपूरवरून सुभाष मेंढे हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. तर पहा इथे मैदानाच्या मध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज देखील मैदानात बाद झालेत. परंतु धावा इथे रोखणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मध्ये धावा मैदानामध्ये पहा इथे बनवण्याचा प्रयत्न देखील फलंदाजाचा असणार आहे. सामना जर आपण मैदानामध्ये पाहिला योगीजी दिवेकर सावरसाई पेन यांच्या विरोधात एचके फायटर्स हवेली हंटर या 2 संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे. गोलंदाज तयार पर्यंत पाहायचे. उजवीकडे मार करेल. ओ हा चेंडू पहा. चेंडू पडला. थोडीशी दिशा बदलली. बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू लाट. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. तेजस शेवटच्या मैदानामध्ये सुरू असेल. स्ट्राईक असणारा फलंदाज सागर आणि या दरम्यान पाहायचंय रिव्हर्स स्विच हिट. चेंडू पोहोचताय सरळ सीमारेषा बाहेर. हा चौकार.
संघाच्या संख्या पण पाहता मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. आता धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 75 धावा. एक मोठं टार्गेट आपण पाहतो मैदानामध्ये उभं होतंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तेजस. शेवटसाठी मैदानामध्ये सुरू आहे. शॉर्ट पिच चेंडू असेल इथे पाहिजे. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. खूप मोठी कसरत इथे करावी लागेल. चेंडू जाईल सीमारच्या पार. हा चौकार. धाबलकावरती आहेत. हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये रिव्हरचा प्रयत्न झाला परंतु चेंडू बराचसा ऑप्शनच्या बाहेर टाकला. चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. एक अवंतर देखील ते मैदान मिळेल आणि अवंतर धावेने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचेल धाबलकावरती 80 धावा. कालचे सामने आपण पाहिले की कालचे सामने जास्तीत जास्त 80+ धावा या मैदानावरती आपण होताना पाहिल्यात. गोलंदाज तयार पुन्हा पाहिजे. तेजस स्ट्राईक मध्ये असताना फलंदाज सागर. रिव्हरचा फटका पुन्हा खेळून काढण्याचा प्रयत्न. धावबाची संधी देखील असेल आणि पाहायचं मैदानाच्या मध्ये फलंदाज इथे मैदानात बाद आहे. पहिला डाव पहिली इनिंग आपण पाहतोय ते मैदानामध्ये संपली जाईल. और ना कोई बदल पाएगा. मैदानामध्ये पूर्ण केलं जाईल. डगआउट मध्ये बसलेले जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेल तुम्ही डगआउट खेळाडूंसाठी मोकळ करा. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 वरसफोर्ट लोणावळा आणि टिंगरे सरकार ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. काल आपण पाहिलं या स्पर्धेचा संपूर्ण अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. त्यामध्ये पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष भरतदा टिंगरे, विशालभाऊ टिंगरे, नितेश्वर बंटीभाऊ कवडे, सूरज गायके, सुनील रेड्डी, हेमंत लोखंडे, दिनेश शिंदे, आतिजी साळवे, सचिन दादा ढाकोळ या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला.
फ्रान्सिस डिसिजो कुठे असेल संपर्क साधा फ्रान्सिस. चला बॅट्समन चला. मैदानामध्ये पाहायचं मैदानामध्ये सलामी शिर्डी जी होतं मैदानात दाखल होईल. अमित दादा तपकीर आणि त्याचबरोबर निलेश शिंगवले ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. 81 धाब्याचं टार्गेट आहे. 81 धावा बनवायच्या आहेत. हनुमंतदादा कंद हवेली हंटर स्पर्धेचे मित्र पाहतोय नागेश दळवी आणि त्याचबरोबर सागर जुन्नरकर उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. माफ करा नागेश जोगदंकर हे देखील उपस्थित आहेत. जवळ मॅचेस जिंकण्यापर्यंत पहा मैदानामध्ये 80 झाल्यात. 81 धावेचं टार्गेट असणार आणि पाहिजे तर 81 धावेचं टार्गेट मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीने ते पूर्ण केले जाईल आणि यानंतरचा होणारा सामना जो मैदानामध्ये असणार आहे. जिजा 11 अलिबाग यांच्या विरोधात एसजी स्ट्रायकर्स मावळ. दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. पहिला चेंडू पहा इथे रिव्हर्स स्विच हिट. चेंडू पोहोचवलाय सीमारच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो रिव्हरचा फटका ते खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवरती जसे तसे उत्तर द्यायला खेळाडू मात्र सज्ज झालाय अमित दादा तापकीर. खूप मोठा अनुभव देखील या खेळाडूच्या पाठीशी आहे. अनेक मैदान गाजवणारा अमित दादांना आपण पाहिलंय. अमित तापकीर पुन्हा तयार असेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये घेऊन येईल प्रसाद. प्रसाद कळवे या दरम्यान पाहिजे फिर से एक बार रिव्हर्स. रिव्हर्स सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. लागोपाठचे 2 चौकार खेळले गेलेत. अमित दादाने मात्र पाहिजे आता रंग उधळायला सुरुवात केली. अमित दादाने ते आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पुन्हा एकदा पाहायचंय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चिडी खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. लागोपाठचा मदतीने आपण पाहतोय संघाचा संख्या दुहेरी प्रवेश करेल. 12 धाबा. 12 पण पाहतो जिरोने 12 संघाची जर्सी परिधान करणारे आपण अनेक वेळा पाहिलेत. सिक्सर किंग युवराज सिंग. गणेश आखाडे देखील आपण पाहतोय परिचय मित्र उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मी मनापूर्वक स्वागत करेल. हार्दिक असं स्वागत करेल आणि त्यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल.
अमित दादा आपण तयार. हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये चेंडू मात्र पडल्यानंतर थोडंसं वळण देखील घेतोय. थोडसावरती नाराज देखील असतील. बॅट वरती आपण पाहतो चेंडू येऊ शकला नाहीये. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वात आपण पाहतोय पहिले लागोपाठचे 3 चौकार खेळणारा खेळाडू अमित दादा तपकीर ठरलाय. जबरदस्त सुरुवात. रिव्हरचा फटका मध्ये घेऊ करण्याचा प्रयत्न. इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू क्लीन बॉल. फलंदाज अमित दादा तपकीर बाद. अमित तपकीर मैदानामध्ये पास झाले. जो खेळाडू मैदानामध्ये पहा इन्फॉर्म होता ज्या खेळाडूने मैदानात लागोपाठचे 3 चौकार लगावले. काल दिवसभरामध्ये पाहिलं एकही खेळाडू मात्र बोल्ड झाला नाही. काल एकही खेळाडू त्रिफळा पास झाला नाही. आणि आतापर्यंत आपण पाहतोय आतापर्यंत फक्त पहिला फलंदाज असेल अमित तपकीर जो मात्र क्लीन बोल्ड झालाय. आणि आतापर्यंत एकच खेळाडू आहे जो एलपीडब्ल्यू विकेट देखील आलाय. नवीन फलंदाज मध्ये दाखल होईल. स्पर्धेच्या मित्रांनो पाहतो ज्यांचं नुकतं शिबाग देखील होतंय. ज्यांनी खऱ्या अर्थानं काल दिवसभर मात्र ज्यांनी आपल्या फलंदाजीने गाजवला. काल ज्यांनी या मैदानावरती अक्षरशः हाहाकार माजवला. मावळ भूषण या नावाला साजेल अशी कामगिरी यांनी करून दाखवली. पराग औरंगे हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. तिथे पाहायचा मोठा फटका चेंडू हवेत. योगेश पवार चेंडूच्या खाली झेल इथे होईल. फलंदाज बाद. ती म्हणजे सिक्सर किंग आणि युवराज सिंग करंडक. खेळाडूंना विनंती असणार आहे वेळ वाचवायचा आहे. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीमच्या सर कॅप्टन टॉस साठी या. जिजा 11 अलिबाग यांच्या विरोधात एसडी स्ट्रायकर्स. एसडी स्ट्रायकर्स माबळ. विनंती असणार आहे दोन्ही टीमच्या सर कॅप्टन टॉस साठी या. सामना आपण पाहतो सुरुवात होईल. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल झालाय. तर नवीन फलंदाज जो होता मैदानात असणार आहे निलेश इंगवले. आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय खेळत असणारा खेळाडू कुणाल. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येईल हरेश. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पाहायच्या मैदानामध्ये पहा बॅटची कडा असेल. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चेंडूला इथे मैदानामध्ये अडवतोय. बॅट वरती चेंडू मैदानामध्ये पहा इथे परफेक्ट मिडल चेंडू इथे होऊ शकला नाही. आणि तोपर्यंत कुठल्याही वेळची धाव देखील इथे मिळणार नाहीये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा तयार असेल. यावेळी पाहायचे मोठा फटका तर खेळून काढला जाईल. चेंडू हवेत आहे लॉंग ऑफ मध्ये.
चेंडू पाहता पाहता ती सीमाच्या जवळ चेंडू ते अडवलं लागलाय. संघाचा संख्या पण पाहता मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या असणार त्या 2 धाव्यांच्या साह्याने सामन्याचा पण टॉस करतोय आणि या सामन्याचा टॉस करतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार आणि या दरम्यान पाहायचंय बिग हिट. गगनाला गवसती घालणारा फटका, टेनिस क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका, षटकार. आणि या 2 धाव्यांच्या साह्याने संघाचा संख्या आपण पाहतो पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा. सामना आपण पाहतोय आज सहजासहजी, मात्र इथे हार इथे मारून चालणार नाही. इथे आता लढायचंय, इथे संघर्ष करायचा आहे. इथे जिंकायचं असेल तर मात्र इथे फाईट करावी लागेल. गोलंदाज तयार आणि या दरम्यान पाहायचं बिग हिट. चेंडूने पाहायचं उंची तर घेतलीये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक जबरदस्त झेल, फलंदाज बाद. कालच्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर अतिशय सुंदर चेंडू त्या ठिकाणी यॉर्करचा, एका धावेवर समाधान पॉइंटच्या दिशेने. कालच्या सामन्यामध्ये नंतर चौथा चेंडू मात्र षटकार, 5वा चेंडू षटकार आणि 6वा चेंडू षटकार. मावळभूषण हा पुरस्कार त्यांना मागच्याच वर्षी देण्यात आला. या टुर्नामेंटमध्ये त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाहायला गेलं तर गेले काही महिने पराग औरंगे बिलकुल फॉर्म मध्ये दिसत नव्हते. बरेच त्यांचे प्रेक्षक वर्ग त्यांच्यावर नाराज होते, त्यांचे खेळाडू मित्र त्यांच्यावर नाराज होते. परंतु पाहायला गेलं तर त्यांनी जी प्रॅक्टिस केली गेले 2 महिने, सतत संध्याकाळी 4 वाजता ते ग्राउंडवर असायचे, 6:30 जोपर्यंत अंधार होत नाही तोपर्यंत मात्र प्रॅक्टिस करायचे. आणि ती प्रॅक्टिस काल दिसून आली त्यांच्या सामन्यामध्ये. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु अपील फेटाळली आहे. एका धावेवर समाधान नाही तर 2 धावा सहज पूर्ण आणि लेग बाईटचा इशारा पंचांकडून. षटक समाप्त झालंय तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 31. 33 धावा धाव फलकावर. अजूनही पाहायला गेलं तर समीकरण असं असणार आहे 18 चेंडू. या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार जे पेनल्टी 3 चेंडूंची दिली गेली होती बॅटिंग टीमला, त्यामुळे आता 18 चेंडू न राहता केवळ 15 चेंडू राहिलेत आणि 15 चेंडूंमध्ये धाव संख्या बनवायची असेल जिंकण्यासाठी ती 48 धावा. 15 चेंडू आणि 48 धावांची गरज. यानंतर होणारा सामना दोन्ही अलिबाग विरुद्ध आंबेगाव, दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे की फोटो सेशन साठी स्टेजच्या जवळ यायचंय. दोन्ही संघ या ठिकाणी जे ऑर्गनायझेशन काल आपण पाहिलं, जे मागच्या सत्रामध्ये पाहिलं की वेल ऑर्गनाइज्ड टुर्नामेंट कशाला म्हणतात, तर ते युवराज करंडक पाहिल्यानंतर आपल्याला समजतं.
प्रॉपर कॅमेरामॅन त्या ठिकाणी फोटो सेशन साठी. या ठिकाणी मात्र उंचावून मारलेला फटका, नो चान्स. खनखने षटकार, 6 धावा. अशाच प्रकारचं आणि बनवायच्या 36 धावा. चला वारंवार विनंती केली जाते आंबेगाव आणि अलिबाग या दोन्ही संघांना, नाहीतर दोन्ही संघांना पेनल्टी दिली जाईल 3 चेंडूंची. कारण अतिशय शिस्तबद्ध अशी ही टुर्नामेंट, शिस्तीचं पालन हे प्रत्येक संघाला करावंच लागणार आहे. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, सेट डाऊन द ग्राउंड, परंतु यावेळेस अतिशय सुंदर झेल. आणि प्रमोद यावेळेस स्वतःवर नाराज असणारे, नक्कीच चांगली सुरुवात या षटकामधली केली होती. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, सेंट्रल रेल्वेमध्ये गार्ड म्हणून जे कार्यरत आहेत तेच सुशील परदेशी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. व या सामन्याकडे पुढील चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न, हलक्या बॅटची कडा लागली आणि शॉर्ट टर्मॅनच्या दिशेने 1 धाव पूर्ण. नक्कीच सुमित सर, तुमचा जो फेमस डायलॉग आहे, अब नहीं चलेगा इक्का उक्का, तुम्हें मारना होगा चौका और छक्का. कारण या सामन्याची मात्र गरज आहे. चौकार आणि षटकार जास्तीत जास्त आले पाहिजेत, तर हा सामना जिंकला जाऊ शकतो. या ठिकाणी मात्र अकुट टप्प्याचा चेंडू उंचावून मारलाय, परंतु अतिशय या ठिकाणी काय झालं समजलं नाही, परंतु हा झेल सोडण्यात आला. चौतीस धावांची गरज, 9 चेंडू आणि 34 धावांची गरज असणार आहे. जिजा 11 अलिबाग हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. एसजी स्ट्रायकर्स आंबेगाव या संघाला विनंती आहे की त्यांनी त्यांचे खेळाडू लवकरात लवकर पाठवावेत स्टेजच्या जवळ फोटो सेशन साठी. एसजी स्ट्रायकर्स लोणावळा.
आता मात्र मुंबई एंड कडून स्वतः हरीश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्फत 9 चेंडू आणि बनवायच्या 34 धावा. 9 चेंडू 34 धावांची गरज. या ठिकाणी उंचावर मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि अतिशय सुंदर झेल यष्टी रक्षकाकडून. कंपनी उमेश नायडू अँड टीम त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय फोटो सेशन साठी. अलिबाग हा संघ या ठिकाणी दाखल झालाय. अभि आता मात्र फलंदाजीसाठी. अभि 8 चेंडू आणि 34 धावांची गरज असताना अभि मात्र फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय. हारेसचा चेंडू पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू परंतु वळण घेणारा चेंडू. पुन्हा एकदा एक निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. समीकरण 7 चेंडू आणि 34 धावांची गरज. अतिशय निसर्गरम्य वातावरण. ऐतिहासिक मैदान लोणावळा रेल्वे क्रिकेट ग्राउंड. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा काय तर डॉट बॉल. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. इंग्रजांच्या काळापासून मात्र हे मैदान या ठिकाणी क्रिकेट साठी वापरलं जातं. बरेच मोठे खेळाडू या ठिकाणी या ग्राउंडवर खेळून गेलेत. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त एकच धाव. समीकरण 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र कंपल्सरी चेस असणारा सामना. या ठिकाणी मात्र स्लोअर चेंडू चेंज ऑफ पेस आणि एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सहज पूर्ण. वाढती धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली ती 50 धावा. एक शॉट माफ करा 49 धावा. आता मात्र धाव फलकावर 1 शॉट. अतिशय सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि नो चान्स. खणखणीत षटकार 6 धावा. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या स्पर्धेचे सर्व नियम हे नक्कीच पाळावे लागतील. कारण जर पाहायला गेलं तर आता समीकरण असणार 3 चेंडू आणि 25 धावा. हेच समीकरण जर त्यांनी 26 धावा हेच समीकरण असतं 6 चेंडू आणि 26 धावा.
जर नियमांचं पालन या खेळाडूंनी केलं असतं तर. या ठिकाणी मात्र हलक्या हाताने टाकलेला चेंडू. दोन चेंडू आणि 25 धावांची गरज. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. वाईड बॉल. SG स्ट्रायकर्स लोणावळा. ओके सॉरी, डॉट बॉल. यानंतर पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि हा सामना जिंकलाय. संघाने SG स्ट्रायकर्स लोणावळा हा संघ या ठिकाणी उपस्थितीत झालाय.